तर दोन बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं. अज्जू आणि आयुष आज या दोन्ही फलंदाजांनी प्रभावित केलं. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला किरण भोईर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये अतिशय इकॉनॉमिकल स्पेल किरण भोईर यांचा आपण पाहिलं होतं. 6 षटकांचा सामना असेल आणि 5 ओव्हरसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्हाला 25 मिनिटे दिली जातील. हॅलो चेक. हॅलो सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला ओम 11 जलसर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा. दोन्ही गावाचं अस्तित्व आज पणाला लागलंय, कारण अंतिम 5 मध्ये पोहोचून या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचंय. स्ट्रायकिंग वरती आयुष आणि नॉन स्ट्रायकिंग वरती अज्जूला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती किरण भोईर या ठिकाणी दाखल झाल्यात. डावखोरे आताचा एक मिस्ट्री बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये मॅच नंबर 7 आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चाफेवाडी चषक 2026 हा दुसरा दिवस. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. दिवेश फर्स्ट स्लिप मध्ये त्या ठिकाणी होते. एक धाव मिळेल या बॉलवरती. सुरुवात सिंगलने होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर किरण भोईर यांना आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्याचा उल्लेख आपण केला होता लेदर बॉलचा अनुभव आयुषकडे, तो बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टायमर देखील ऑन आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिट आहे. या ठिकाणी या बॉलवरती चांगला स्ट्रोक स्वीप डीप स्क्वेअर लेगला षटकार येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज अज्जूच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. दोन्ही टीम्स याची नोंद आपण घ्यायची. 2 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. टीमची टोटल फलकावरती 7. पहिल्याच बॉलवरती तो पॉझिटिव्ह इंटेंट आणि पॉझिटिव्ह पर्पोज त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज अज्जूचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट इथे फसवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं किरण भोईर यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. सलग 5 डॉट बॉल हाताळण्याचा विक्रम गोलंदाज किरण भोईर यांनी देखील केला होता मागच्या मॅच मध्ये. इथे देखील षटकार आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती लगेचच क्विक रिप्लाय मैदानामध्ये गोलंदाज किरण यांनी दिलाय. हा देखील चांगल्या टप्प्यावरती टाकला. मिडऑनला फिल्डर दूर होता. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनवरून फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. गणेश कावडला आपण पाहतो. 1 धाव मिळेली या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती 8. 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये काय रनचेस पाहायला मिळाली. गावदेवी वैतीपाडा टीमच्या माध्यमातून ओमकार वैती, अज्जू भगतला आपण पाहिलं. ओमकार वैती आज स्पेशल फॉर्ममध्ये, त्यांचा एक वेगळाच अंदाज दिसला. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इतक्या सहजासहजी किरण भोईर स्विच हिट खेळू देणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाला. टीमची टोटल फलकावरती 8 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. आयुष वैती एक वेगळा थाट या खेळाडूचा आपण पाहिला. सरतोडीच्या मैदानावरती श्री कुर्लाई मातृश्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा हा फलंदाज. इथे फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर गणेश गावड, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, आणि त्याने टिपलाय झेल. विकेट जाईल. फलंदाज झालाय फेल. गॉन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 4 मिनिट या ठिकाणी घेतली गेली. क्विक अँड फास्ट ओव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आता नवीन बॅटर मैदानामध्ये युवराज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज युवराजने देखील प्रभावित केले. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, दोन्ही फील्डमध्ये
असा खेळ आपण पाहिलाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय. स्वतः पुरस्कर्ते या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगळा रुबाब आपण पाहिला ओम 11 जलसार टीमचा. प्रथमतः नक्कीच मथाणी चषक तिथे सुरुवात झाली. तदनंतर एकविरा चषक साखरेच्या मैदानावरती विजयाचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं तरी प्रत्येकाची मनं जिंकली होती या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये ओम 11 जलसार टीमने. आणि तिसऱ्यांदा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आई कुसमाई चषकामध्ये तिथे देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती महेंद्र भोईर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अज्जू भगत स्पेशल हा हुक शॉट. षटकार 6 धावा. चांगल्या पद्धतीनं स्वतःला ऍडजस्ट केलं. चांगल्या पोझिशन मध्ये आले. तदनंतर फाईन लेगला हा षटकार पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 14 रन्स स्कोर कार्ड वरती. हा देखील स्लॉक स्वीप इथे आउट ऑफ दी पार्क. बॅक टू बॅक 2 षटकार अज्जूच्या बॅट मधून 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार अज्जूच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील रन चेस करत असताना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला होता. धन्यवाद दीप जाधव. लवकरच सोशल मीडियावरती साफलोडी चषकाची देखील रील अपलोड होताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जर आपण पाहिला तर अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. संदीप भोईर नाराज कारण खऱ्या अर्थानं ज्या 2 मॅचेस आपण पाहिल्या तिथे संदीप भोईर नावाचं तुफान आपण पाहिलं होतं. परंतु कुठेतरी गोलंदाजांमध्ये ती कमी जाणवली रन्स डिफेंड करत असताना. बॅकफुटला जाऊन इथे इनफिल्ड वरून क्लासिकल स्ट्रोक मास्टर माइंड स्ट्रोक बॅटर अज्जूच्या बॅट मधून हा चौकार. मागच्या 3 बॉलवरती अज्जू नावाचं तुफान मैदानामध्ये थैमान घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती देखील गॅप मध्ये स्ट्रोक. आता फाईन लेगला आधी थर्डमॅनला आणि नंतर टार्गेट केलंय फाईन लेगला. मागच्या 4 बॉल मध्ये तब्बल 20 धावा या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. चौकार. वैतीपाडा क्रिकेटचा ढाण्या वाघ सध्या मैदानामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती पुल शॉट. आता फटका फसलाय की बाहेर गेलाय तर डेफिनेटली बाहेर गेलाय. हा देखील चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. मागच्या 5 बॉल मध्ये अज्जू नावाचा फ्लेग झलकत असताना या बॉलवरती नक्कीच डिफेन्स केल्या गेला. किरण भोईर त्या ठिकाणी फार वेगाने आल्या. डायरेक्ट हिट जर झाला असता तर ऑलमोस्ट डेंजरस असता. परंतु इथे तसं घडलेलं नाहीये. एकदा शेवटच्या बॉलवरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. परंतु सेकंड ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. आणि धावांचा पाऊस पडत असताना प्रत्येक प्रेक्षकाने या शेवटच्या मॅच मध्ये एन्जॉय केला. मागच्या 2 ओव्हरसाठी वेलेचा जर विचार केला तर मागच्या 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी टाइम घेतला गेला 2 षटकांसाठी. बरोबर 8 मिनिटे मागच्या 2 षटकांसाठी घेतली गेलेत. आता तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण यांना पाहतोय. मागच्या 2 सामन्यांचा इतिहास जर आपण पाहिला एक वन ऑफ द ग्रेट अँड सक्सेसफुल बॉलर प्रवीण या बॉलिंग युनिटमध्ये ठरल्यात.
आता देखील या मॅचमध्ये तोच परफॉर्मन्स आणि तेच टच या ठिकाणी द्यायचे आहेत गोलंदाज प्रवीणला. मागच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स खर्च झाला इथे कव्हर करायचे आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. आणि प्रवीण भोईर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येत असताना येणाऱ्या 6 बॉलमध्ये एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. या बॉलवरती फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर पकडलाय जाईल आणि संपलाय अज्जूचा खेळ. मागच्या ओव्हरमध्ये जे घाव झाले होते, जे वाद झाले होते ते भरून काढण्याचा प्रयत्न प्रवीण भोईर मैदानामध्ये करतोय. गॉन. तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर. आमची तुम्हाला येईल काय सर आमचा दर्जा नेहमीच हायवर. और हार कर जीतने वाले को बाजीगर है, बाजीगर है. और हार के जीतने वाले को कहते बाजीगर. और हार के जीतने वाले को कहते बाजीगर. हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. आणि तो बाजीगर सध्या मैदानामध्ये प्रवीण भोईर प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक बॉलवरती प्रवीण नावाचं एक वेगळं डेडिकेशन आणि एक वेगळा अंदाज आणि एक वेगळी ताकद मैदानामध्ये पाहायला मिळाले प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 35 वरती लागलाय दुसरा धक्का. या मॅचमधील सर्वाधिक विस्फोटक फलंदाज या ठिकाणी या मैदानाच्या बाहेर गेला. आता नवीन बॅटर ओमकार वैती. आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच जॉमी दादा आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. एक समाजसेवक आणि त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. जॉमी दादा आपणास विनंती करतो आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले प्रवीणनं. आता दुसरा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने राईट बॅटच्या अगेन्स्ट यॉर्कर टाकला. राईट यॉर्करचा अंदाज त्या ठिकाणी गोलंदाज प्रवीणचा होता. 2 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला. बाईसच्या माध्यमातून ही धाव मिळताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 36. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आदरणीय हर्षदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय या स्पर्धेमध्ये. तिसरा बॉल इथे विकेट मिळेल, डेफिनेटली मिळेल. आणि इथे विकेट जात असताना आपण पाहू शकतायत आणखीन एक विकेट प्रवीणच्या खात्यामध्ये. युवराज वैदिक गॉन. चला जास्त वेळ दौडू नका कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 36 फलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. चौथा बॉल आणि तो फेस करेल विपुल मैदानामध्ये. संघर्ष की दीवार तोडणे, सफलता की मंजिल खडी करणे. आज प्रवीण भोईर हे नाव चर्चेमध्ये पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या मैदानामध्ये प्रवीण भोईर एक वेगळं नाव, एक वेगळा अंदाज, एक वेगळी ताकद आपल्याला पाहायला मिळालं. जिथे जिथे प्रवीण भोईर जातो ना तिथे तिथे खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडतो आणि आपल्या नावाचा गवगवा करण्याकरिता भाग पाडतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रिस्पेक्ट दिली गेली या बॉलला. गणेश गावड त्या ठिकाणी येत आहेत. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एकच धाव मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 37 फलकावरती लागला गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. मागील 4 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती ड्रामा घडताना आपण पाहिलाय. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं प्रिडिक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. आदरणीय सन्माननीय विनायकजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. वाडीव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. 6 धावा आहेत ओमकारच्या बॅटमधून. प्रवीणच्या अगेन्स्ट हा षटकार आला आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 43 फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ॲप्रिशिएट केले गेले कारण गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं फिल्डिंगमध्ये जो स्टँडर्ड दाखवलाय गणेशच्या माध्यमातून, गणेश फलंदाजी असो किंवा फिल्डिंग असो या दोन्ही फील्डमध्ये गणेश जीवाची अखंड करत असतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. या देखील बॉलवरती पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. एकेरी होती संतुष्ट लागणार.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 44 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. जमे यादव त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या आयोजकांच्या वतीने हा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं नक्कीच अशी अनेक सारी कार्य हर्षददादा पाटील यांच्या माध्यमातून केली जातात आणि प्रत्येकाच्या मनामनावरती अधिराज्य करणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतीनं या ठिकाणी नक्कीच आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे विनायकजी पाटील साहेबांचा. आज त्यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि विनायकजी पाटील यांची देखील एक मोठी फॅन बेस सध्या तरी क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात कारण सामाजिक कार्य ते देखील महत्त्वाचे आहेत. आदरणीय कैलासजी गरज साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा. मी हर्षदजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक समाजसेवक जमी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडतोय. एक धडाडीचं व्यक्तिमत्व आदरणीय हर्षददादा पाटील जमी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य मंचावरती. वाडीव गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं भरपूर मोठी समाजसेवा त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर जी सामाजिक कार्य असतात या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आम्ही विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विनायकजी पाटील साहेबांना आपण पुढे या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. वाडीव ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत विनायकजी पाटील साहेब. एक चांगले खेळाडू आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा मान सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय दत्तात्रयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे. आदरणीय सन्माननीय विनायकजी पाटील साहेब आज त्यांचा देखील खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि यंदाच्या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आहेत. सामाजिक कार्य असो किंवा क्रिकेट असो. आणि तदनंतर आदरणीय सन्माननीय महेशजी भोने साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय किसनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडून घ्यायचा आहे. महेशजी गोनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 56 56 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चौथा षटक प्रगतीच्या मार्गावरती आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मुख्य मंचाच्या दिशेने आपण जातोय. महेश गोनी सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि मागील 4 बॉलमध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय ओमकारने, परंतु या बॉलवरती पलटवार होऊ शकतो. महेश भोईर लॉंग ऑफला कॅच ड्रॉप आणि तदनंतर बाउंड्री लाईनचा सफर त्या ठिकाणी नक्कीच केला गेलाय. चौकार मिळेल या बॉलवरती. कॅच ड्रॉप ओमकारचा झालाय. ज्या ओमकारनं मागील काही चेंडूंवरती पूर्णपणे घाम फोडलाय त्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप केला. ओमकार ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये देखील लढला होता 9 बॉलमध्ये 36 धावांची एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. धावसंख्या फलकावरती 60 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 60 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा चान्स बनलाय. पुन्हा एकदा महेश भोईर फ्रेम मध्ये येत आहेत. यावेळेस चुकी होणार नाहीये. आधीचा जेल सुटला तिथून इम्प्रुव्हमेंट झाली, इन्स्पायर झाले आणि तदनंतर सेकंड टाइम कॅच कंप्लीट केला गेलाय. ओमकारची विकेट जाते गॉन. आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरच्या भूमिकेमध्ये एक स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी अर्थातच चिराग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये लाजवाब खेळ त्यांचा आपण पाहिला होता. आसमां में उड़ना होगा तो परों को खोलना होगा, जितना होगा तो संघर्ष करना पडेगा आणि तेच मैदानामध्ये हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात लेग ब्रेकने केले प्रवीणने
भरपूर फिरला होता हा बॉल. ज्या पद्धतीनं या ठिकाणी हा बॉल स्लॉटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला विपुल. नवीन बॅटर दुसऱ्या बाजूला उमेश आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. शून्यातून साम्राज्य उभं करावं लागणार. दुसऱ्या बाजूला देखील प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील विकेट मिळू शकतो. चान्स बनलाय. कॅच नंबर 2 कंप्लीट करतायत महेश भोईर. आणखीन एक विकेट. विपुल बॅक टू द डगआउट. गॉन. आमचे ताराशी हाय शिमगा. प्रवीण यांचा जर विचार केला तर फलंदाजी तर त्यांची लाजवाब आहे. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये प्रवीण जे एफर्ट्स लावत आहेत. प्रवीणच्या आयुष्यामध्ये देखील किती संकट आली आणि गेली परंतु खचून गेलेले नाही आहेत. आज पुन्हा एकदा प्रवीणची झलक आपल्याला पाहायला मिळाली. तो जलवा प्रवीण भोईरचा फलंदाजीमध्ये असो किंवा गोलंदाजीमध्ये असो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कल्पेशला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. तिसरा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केली जाते. एकेरी होती संपुष्ट व्हावं लागणार आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 61 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता कमबॅक आणि पलटवार मैदानामध्ये होम 11 जलसा टीमचा झाला. मध्यंतरी तिसरं षटक आपण पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये कामगिरी चांगली राहिली होती कारण फक्त 8च धावा आल्या होत्या. दुसरं आणि जे चौथं षटक होतं तिथे भरपूर धावा वाहिल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं तिथून जो कमबॅक झाला स्पेशली क्रेडिट द्यावं लागणार इथे प्रवीणला. या बॉलवरती चांगल्या धावा या ठिकाणी मिळू शकतात आणि यस बाउंड्री लाईन क्लिअर केली गेली. पिंकेश प्रयत्न करत होते परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. चौकार मिळतो या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. टोटली अजूनही या इनिंगमध्ये 8 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये रन्स लीक करायच्या नाही आहेत. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंगवरती. बॅटर आपण पाहू शकतायत उमेश आहेत. या बॅटरकडे देखील भरपूर ॲबिलिटी आहे. मोठी फली या देखील फलंदाजाकडे. त्यामुळे स्लॉक स्वीप असो पुल शॉट असो एक्स्ट्रा कव्हरला देखील चांगले स्ट्रोक खेळतात. परंतु प्रवीण भोईरच्या अगेन्स्ट इतकं सोपं नाही आहे कारण आज प्रवीण भोईर एक वेगळ्या आक्रमकतेमध्ये आहेत. हा देखील डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल राऊंड दी विकेट. हा देखील बॉल गोलंदाजच्या नावावरती चांगलं यष्टीरक्षण वैभव भोईरच्या माध्यमातून आणि एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला. उमेश वैती बॅक टू द डगआउट. एकाच ओव्हरमध्ये या ठिकाणी तब्बल 2 धक्के दिलेत आणि या धक्क्यातून सावरणं आता कठीण झालं आणि बरोबर जी 5 षटकं आहेत ती 22 मिनिटांमध्ये या ठिकाणी कंप्लीट केली गेलेत. म्हणजे आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न होम 11 जलसा टीम या ठिकाणी करत असताना नवीन बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रवीण यांचा जर विचार केला तर आजच्या दिवसामधून एक बेस्ट फिगर त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा खर्च केला आणि महत्त्वाचे 4 विकेट्स त्यांनी कंप्लीट केलं. प्रवीण भोईरचा स्तर आज गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सफारीकरांना पाहायला मिळाला. हेमंत बॉलिंग ट्रॅकवर द्यायला. कल्पेश आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉलमध्ये रन्स त्यांना बनवाव्या लागणार आहेत कारण इथे ज्या पद्धतीनं 4 ओव्हर्समध्ये रन्स आल्या होत्या. प्रवीण भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आलं आणि अतिशय इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. हा ड्राईव्ह चांगला आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह होता. शतशे त्या ठिकाणी पोहोचतात. गणेश गावडला आपण पाहतो या टीममधील एक चिता मैदानामध्ये त्या ठिकाणी धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. या दोघींनी धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अंतिम 5 मध्ये पोहोचायचं आहे दोन्ही संघांना. विजयाचं स्वप्न पाहिलं या मैदानावरती. ते स्वप्न पूर्ण करायचं. टुकता सूरज उगता जरूर. वक्त कितना भी खराब हो वो पलटता जरूर.
DRSचा वापर या ठिकाणी केला बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी चॅलेंज केलं अंपायरला. फाईट बॉलसाठी हा DRS या ठिकाणी वापर केला गेलाय. सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 67, 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल त्या ठिकाणी झालाय. दुसरा बॉल ॲक्युरेट पंचांच्या माध्यमातून जो सॉफ्ट सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय तो लिगल बॉल आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. जर हा बॉल फेअर डिलिव्हरी असेल तर इथे तो बॉल काउंट केला जाईल आणि येस फेअर डिलिव्हरी 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. स्टॉक ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली, स्टार्ट चांगली मिळालं या षटकाला. तिसरा बॉल पायावरती टाकला, तिथे फ्लिक शॉट ऑफर केला गेला आणि डीप स्कोअरला गेला. येतोय चौकार, 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरमधला हा पहिला स्लॉग हिट 2 चेंडूंनंतर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 71. 71 धावा फलकावरती लागला गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 71 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये चेस झाल्या होत्या 61, 68 चेस झाल्या होत्या. चाफेवाडी संघाने बाजी मारली होती तिथे आणि पराभूत केलं होतं डिंगडॉंग टिंबी खडावी टीमला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्कर एक स्पेशल बॉल आहे हेमंत भोईर यांचा. डिलिव्हरी स्ट्राईटमध्ये डिलिव्हरी करत असताना ज्या पद्धतीनं लसित मलिंगाची कॉपी त्या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग ऑफला लॉफ्टेड ड्राईव्ह आणि इथे चौकार मिळेल. महेश भोईरला बीट करून बॉल सल निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 चौकार आतापर्यंत आल्यात या ओव्हरमध्ये हेमंतच्या विरोधामध्ये. धावसंख्या फलकावरती 75, 75 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला हवाय टीम होम 11 जलसारला, कारण मागच्या बॉलवरती चौकार आला. हा आता व्हाईट बॉल आणि लगेचच DRS ऑफर केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतला गेला. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आला. बॉल जेव्हा डिलिव्हर्ड होतोय आणि जेव्हा व्हाईट लाईन जवळ पोहोचतोय तेव्हा बॉलर मध्ये येतोय, त्यामुळे एक्झॅक्टली तिथे स्पष्ट दिसत नाही आहे, कारण बॉलर मध्ये येतोय बरोबर त्या अँगलमध्ये. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला द्यावा लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 76. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सलग 2 एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले जात आहेत कुळदास सिमनच्या माध्यमातून. मागच्या 2 बॉलमध्ये तो रिदम सापडलेला नाही आहे. ज्या रिदममध्ये जे पहिले 2 बॉल टाकले होते हा बॉल चांगला आहे.
इथे क्रॉसबॅटचा वापर झाला होता, बाउन्स झालेला नाहीये. डॉट बॉलची सम त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 77 आणि 78चं टार्गेट 6 ओव्हर्समध्ये समोर ठेवलं गेलं. शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली त्यामध्ये प्रवीण यांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि पहिल्या षटकामध्ये किरण भोईर यांनी ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल स्पेल हाताळला, या 2 गोलंदाजांनी प्रभावित केलं. महेंद्र भोईर यांच्या अगेन्स्ट थोडेसे रन्स येताना पाहायला मिळालं, हेमंतच्या विरोधामध्ये देखील रन्स येताना पाहायला मिळालं. परंतु ज्या पद्धतीनं प्रवीण आणि त्याचबरोबर किरण यांनी प्रभावित केलं, किरण यांनी देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 77 आणि 78चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ न दवडता. इथे 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातील. त्या ॲक्युरेट 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. टार्गेट 78चं समोर ठेवलं गेलं. चला लगेच 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील नितीन पाटील सर. ओ टू यू. नितीन पाटील सर, आपण मायक्रोफोनवरती जॉईन व्हायचं आहे. सहा षटकांमध्ये एकंदरीत 78चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या बॉलचा खेळ झालाय, पहिल्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी घेतलाय. गणेशचा रोल खूप महत्वाचा आहे या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला महेशन आपण पाहतोय, आज त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त राहिले. दुसऱ्या बाजूला विपुल बॉलिंग ट्रॅकवरती ॲज अ स्ट्रायकर बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती दखल झालाय. 78 6 षटकांमध्ये डिफेंड करायच्यात. राऊंड दी विकेट लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल त्या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता महेशच्या माध्यमातून. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 2 बॉल आतापर्यंत झालेत. 78चा पाठलाग या ठिकाणी करायचा 6 षटकांमध्ये. 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. डीबीएनचं जबरदस्त टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच चर्चा, काय ती क्वालिटी. डीबीएन लाईव्हची समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. महेश यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती चौकार मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि विपुलच्या अगेन्स्ट हा आक्रमण त्या ठिकाणी केला गेला आणि आक्रमणाचा बिगुल आता वाजला गेलाय. हा बॉल फ्रंट फूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फ्रंट फूट पूल त्या ठिकाणी दाखवायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. कमबॅक आता मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मागच्या 3 बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात डॉट बॉलने झाली, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, टोटली 4 बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये झाल्यात. 5वा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, फ्रॉम फूटला आलाय आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेस सुरू आहे. काय झेल त्या ठिकाणी पकडलाय युवराज वैती, त्याने टिपलाय झेल आणि महेशला पडता लागणार आहे तंबूच्या आसराला. विकेट जात असताना कॉन. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर तिथे फिल्डरला निवडलं आणि युवराज वैतीचा या ठिकाणी मनावरती राज्य करणारा हा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅटर जयेश पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. चेस मास्टर आता बनावा लागणार. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग जयेशने केली होती लाजवाब, 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विपुलच्या अगेन्स्ट चौकार आला जरूर, परंतु तदनंतरचे 2 बॉल डेंजरस होते महेशसाठी. सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकते. आसान काय है, मन में चल रहे तुफान को जगाना, मनामध्ये चाललेलं ते तुफान जागा करायचं. कारण दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक मागच्या 5 बॉलमध्ये प्रभावित करतोय. शेवटचा बॉल इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा शतक ठिकाणी येत आहेत. आयुष वैती कॅच ड्रॉप. कोणत्या फलंदाचा झेल सुटलाय, तर जयेश पाटील सारखा एक हार्ड हिटर बॅटर त्याचा झेल तुम्ही सोडलाय. आता येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये काय घडेल, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो खऱ्या अर्थाने ज्या भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना माहिती आहे जयेश पाटील या सिच्युएशनला काय आहे. युवराज वैती बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट होल्स त्याने कंप्लीट केला होता. 4 विकेट्स त्याने मिळवले होते 11 धावा देऊन आणि तो बॉलर आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. इथून इन्स्पायर व्हावं लागणार आहे जयेशला. झेल सुटलाय, झेल सुटल्यानंतर आता जयेश पाटील पुन्हा एकदा ती झलक त्याला मैदानामध्ये दाखवावी लागणार. संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट युवराज वैतीचे आपल्याला पाहायला मिळालं आणि बेस्ट फिगर 4 विकेट्स 11 धावा देऊन. आणि ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजी, त्याचा वेग, त्याचा टप्पा सर्व काही व्यवस्थित. चांगला बॉल जयेशच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि एक गिफ्ट होतं, एक तोहफा त्या ठिकाणी होता जयेशसाठी. रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकाची सुरुवात चांगली झाली. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं विपुलच्या अगेन्स्ट सुरुवात चांगली मिळाली नाही आणि एंड ऑफ द ओव्हर देखील संघर्ष करताना दिसले. आता दुसऱ्या षटकामध्ये युवराज वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. स्पीड गन आहे. इथे मास्टर माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जयेशच्या बॅटमधून. या ठिकाणी चांगला फटका जरूर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे 3 धावा मिळून जातील या बॉलवरती. 3 धावा येत आहेत आणि या 3 धावेस आहेत संघ जाऊन पोहोचते फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. मागच्या 8 बॉलमध्ये हवी तशी बॅटिंग झालेली नाही आहे. गणेश चर्चा करतायत येणाऱ्या बॉलचं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट करत असताना आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेट आज नक्कीच त्यांचा पाहायला मिळतोय का पाहायचं. तिसरा बॉल या ओव्हरमधील ऑफ्टमवरती शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जो आत्मविश्वास मैदानामध्ये नाही आहे तो जागा करायचा. गणेश गावड काय त्या शोधाला सांगायचं आणि त्याची पुन्हा एकदा झलक या मैदानावरती दाखवायची. मागील काही चेंडूंचा जर विचार केला तर गणेशला हवी तशी स्ट्राईक मिळालेली नाही आहे. आत्तापर्यंत मागील 9 बॉलमध्ये फक्त 2 बॉल तो खेळपट्टीवरती खेळलाय. आता युवराजच्या अगेन्स्ट आक्रमण करावं लागणार आहे. बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीनं तिथे स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. उमेश वैती त्या ठिकाणी होते. 1 धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 3 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय, परंतु याच अंधारामध्ये प्रकाश निर्माण करायचा. स्वतःच्या नावाची छाप मैदानामध्ये सोडायची. आज होम 11 जलसार की गावदी वैतीपाडा कोणता संघ अंतिम 5 मध्ये दरवाजे ठोठावेल. फुलटॉस लॉंगॉनला या ठिकाणी बॉल चालला. डीपमध्ये शतशक अज्जूला आपण पाहतोय. आज अज्जूने जी बॅटिंग केलं
स्पेशल बॅटिंग त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाली या विभागामध्ये. 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दोन्ही धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. मागील 2 वर्षांमध्ये युवराज वैती हे नाव भरपूर चर्चेमध्ये राहिले, स्पेशली बॉलिंगमध्ये. शिवनेरी चषकामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला, एबी ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि आज चाफेवाडी चषकामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. स्लोअर 1 मैदानामध्ये टाकला होता, मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे आणि इथे नक्कीच या बॉलवरती एकदम मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. येणाऱ्या 4 षटकांची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बनवली जाईल आणि मागच्या 2 षटकांसाठी बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय 7 मिनिटे त्या ठिकाणी घेतली गेलेत. चाफेवाडी चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस चाफेवाडी चषक पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तरी या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु खऱ्या अर्थानं 27 तारखेला एक गाव एक फॉर्मॅट आणि त्याची आतुरता प्रत्येकाला लागलाय. टॉप 8 टीम्स त्या ठिकाणी फाईट करतील 27 तारखेला. अजूनही वैभवचं येणं बाकी आहे मैदानामध्ये. सध्या तरी शांतता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण आक्रमण झालेलं नाही आहे. मागील 12 बॉलमध्ये फक्त 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. महेशची विकेट गेल्यानंतर ती उणीव कुठेतरी भासलं मैदानामध्ये. अजूनही जयेश पाटील जलसर क्रिकेटचा धान्या वाघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती विपुल या ठिकाणी दाखल झाला आहे. समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 65 धावांची गरज आहे. आता ते कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट करावं लागणार आहे. कसलेला आत्मविश्वास जागा करायचा दोन्ही फलंदाजांना. विपुल बॉलिंग ट्रॅकवरती आला. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल. ज्या पद्धतीने युवराजने सुरुवात केली होती जयेशच्या अगेन्स्ट, तीच सुरुवात या ओव्हरमध्ये विपुल करतोय आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेली. आता फलंदाज जयेशला आपली विकेट बहाल करावी लागणार आहे. मागच्या सामन्याचा हिरो या मॅचमध्ये फ्लॉप ठरलाय. अशा नक्कीच अडचणी येत असतात लाईफमध्ये, चढ उतार येत असतात. कारण मागच्या सामन्यामध्ये 6 षटकार ठोकणारा फलंदाज या मॅचमध्ये थोडंसं नाराज करताना पाहायला मिळाला जयेश. तो तंबूच्या आसराला परतला जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत दाखल झाला. मथाने चषक 18 बॉलमध्ये 52 धावा चेस करायच्या होत्या आणि या फलंदाजानं या ठिकाणी एकटा लढला होता प्रवीणच्या सोबत आणि ज्या पद्धतीने कुरुक्षेत्रावरती खचलेला अर्जुनाला कृष्णाची साथ मिळाली होती, त्या पद्धतीनं प्रवीणला संकेतची साथ तिथे मिळाली होती आणि ज्या पद्धतीनं 45 धावा संकेतच्या बॅटमधून आल्या होत्या. इथे फटका फसलाय. कॅचिटचा कॉल. आयुष वैती त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होते, कॉलिंग झालं नाही आणि आता गणेशला जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा आता उचलावा लागणार. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. धावसंख्या फलकावरती 15-15 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. पहिल्या बॉलवरती विकेट नक्कीच गेलं. आता दुसऱ्या बॉलवरती गणेशचा झेल सुटला, म्हणजे मागच्या 2 बॉलवरती भरपूर काही घडलंय. तिसरा बॉल धीम्या गतीचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि शरीरापासून दूर ठेवला होता. गोलंदाजाला चांगलंच माहिती आहे फुटवर्क त्या ठिकाणी नव्हतं आणि त्याचमुळे ऑफस्टॉपच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केला आणि तिथे यश मिळताना पाहायला मिळालं गोलंदाज विपुलला. हा देखील एक नवीन चेहरा यंदाच्या वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवत आला विथ द बॉलने. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 4था बॉल राईट आर्मवरती विकेट. या बॉलवरती चांगला ड्राईव्ह अलॉन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले डीपमध्ये. नयनला आपण पाहतोय एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा या बॉलवरती परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. गणेश गावडने मागच्याच वीकमध्ये अर्धशतक झलकावलं होतं श्री कुर्लाई मातोश्री चषकामध्ये आणि जी बॅटिंग होती ना खऱ्या अर्थानं जबरदस्त. फक्त आणि फक्त 6ने तो डिलिंग करत होता. आज तो परफॉर्मन्स त्याला आठवावा लागणार आहे. त्याची झलक पुन्हा एकदा द्यावी लागणार आहे, ती फ्लॅशबॅक द्यावी लागणार आहे. देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती देखील तितकासा वेग नव्हता. स्लोवर 1चा आविष्कार ठिकाणी केला होता मैदानामध्ये आणि तो यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे, ठीक आहे, परंतु मोठे फटके देखील आलेले नाही आहेत. षटकारांचं चित्र दिसलेलं नाहीये, चौकारांचं चित्र दिसलेलं नाहीये. या बॉलवरती समोर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी आणि उंची जास्त. इथे विकेट मिळाले गणेश गावड. बॅक टू द डगआउट.
18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 61 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव या ठिकाणी दाखल होत आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा बनवू शकल्यात ओमी नवीन जलसा टीमचे बॅटर्स. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये एक मोठं चॅलेंज या ठिकाणी ऍक्सेप्ट करायचं, कारण 18 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 61. या मॅचमध्ये नक्कीच गणेश गावडकडून भरपूर अपेक्षा होत्या, महेशकडून भरपूर अपेक्षा होत्या, जयेशकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु हे तिन्ही बॅटर आता तंबूच्या आसराला परतले गेले. संकेत आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संकेतला विजयाचे संकेत द्यायचे डगआउटमध्ये, दुसऱ्या बाजूला वैभवला त्याच्यामध्ये असलेला वैभव इथे दाखवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या दोघांना थांबवण्याकरिता युवराज वैदी दाखल झाला. ओव्हर नंबर 4 मध्ये 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 61 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 61 रन्स रिक्वायर्ड टू विन हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती युवराज वैदी. पहिलाच बॉल टॉपटेट ऑन ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉनमध्ये शतक आहेत. अज्जूल आपण पाहतो एकदा पूर्ण केलं, एक होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता 17 बॉल 60ची गरज. येणाऱ्या 5 बॉलमध्ये कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके इथे टार्गेट करावे लागणार आहेत आणि ते नक्कीच कंपल्सरी टार्गेट करावे लागणार आहेत. जर शेवटच्या 12 बॉलमध्ये तुम्हाला थोडंसं प्रेशर कमी पाहिजे असेल तर येणाऱ्या 5 बॉलमध्ये युवराज वैतीला टार्गेट करावं लागणार आहे. बँक ऑन दी टार्गेट आता केलं जाईल का? वैभवला आपण पाहतोय इथे बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इतक्या सहजासहजी मोठे फटके मारू देणार नाही आहे. थ्रो खराब झाला त्या ठिकाणी. 2 धावा इझिली मिळते या बॉलवरती. फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा केला त्यामध्ये झाला. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय. येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. 16 बॉल आणि 58 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल दाखल होत असताना युवराजला आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. इथे विकेट मिळेल. आणखीन एक विकेट युवराज वैदिकच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट जातोय. लागलाय धक्का ओमी जलसा टीमला. गॉन. चला बॅटर घाई करा, कारण अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय. समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 58 धाव्यांचं 15-58चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पिंकेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. युवराजच्या या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक वेगळी दहशत या ठिकाणी युवराज वैतीची आपल्याला पाहायला मिळालं. एक लॉंग रनअप, त्याचबरोबर जो वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये, अचूक टप्पा, स्लोअर वन त्याचा स्टॉक बॉल आहे. स्लोअर वन भलेही धीम्या गतीने जात असेल परंतु फलंदाजांसाठी अनेक सारे प्रश्न विचारून जातो. तो युवराज वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. 15 बॉल 58ची गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल ऑफ दी इनिंग करताना म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू मैदानामध्ये टाकला होता. युवराज वैतीची स्पेशालिटी आहे. स्लोअर वनचा उल्लेख आपण केला होता आणि तो स्लोअर वन मैदानामध्ये टाकला आणि ज्या पद्धतीनं मध्ये आलाय बॉल, हा बाउन्सर होता. तिखा बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर पिंकेशसाठी. 14 बॉल 58ची गरज. राईट आर्म ओव्हर दी विकेट. आणखीन एक स्लोअर वन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या काही चेंडूंचा जर विचार केला तर तिथे वेग दाखवला होता गणेशच्या अगेन्स्ट, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं जे स्लोअर वन मैदानामध्ये टाकले गेले. मागचे 2 बॉल गती दिलेली नाही आहे, परंतु पिंकेशला अनेक सारे प्रश्न विचारत आहेत मागचे दोन्ही बॉल आणि त्या प्रश्नांची उत्तरं सोडवता आलेली नाही आहेत. ओव्हर दी विकेट युवराज. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती रन्स मिळतील. आता चौकार की षटकार पंच कलवायचं आहे. षटकार यस 6 धावा आल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांची गरज 12 बॉलमध्ये.
12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात 52. प्रति षटकामागे तुम्हाला 26 धावा ते कॅल्क्युलेशन ठेवावं लागणार आहे. आणि येणारे 6 बॉल 9 मिनिटांमध्ये तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 52 धावांची गरज आहे. राऊंड दी विकेट नयनला आपण पाहतोय. पहिलाच बॉल लॉफ्ट ड्राईव्ह खेळायचा होता, लॉफ्ट करता आलेला नाही कारण ते कनेक्शन झालं नव्हतं. खराब क्षेत्ररक्षण तरीके आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 50 धावांची गरज. धावसंख्या फलकावरती 28-28 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम 11 जलसार आणि त्यांना फाईट करत असताना गावदेवी वैतीपाडा टीम, या 2 टीममधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक इंटरेस्टिंग बॅटल होती, परंतु या इनिंगमध्ये जे चौकार षटकार अपेक्षित होते ते आलेले नाही आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळाली या बॉलवरती. मागच्या 2 बॉलवरती संकेत आतोनात प्रयत्न करत होता, परंतु मोठे फटके आले नाही. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज. 10 बॉल रिमाइनिंग अँड 49 रन्स रिक्वायर्ड टू विन हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती समोर फटका खेळण्याचा प्रयत्न शेतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज फक्त आणि फक्त अज्जूची चर्चा मैदानामध्ये रंगलाय. त्याने टिपलाय झेन. इथे फलंदाज पिंकेशला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आता नवीन बॅटर हेमंत मैदानामध्ये दाखल होत आहेत. 9 चेंडू आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये विजयासाठी समीकरण आता उरलंय 49 धावांचं हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालेत. आता अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मागील 2 वर्षांमध्ये जर आपण नयनचा उल्लेख केला तर या खेळाडूने भरपूर मेहनत स्वतःवरती घेतलंय, स्वतःला मजबूत बनवलं. इथे चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कडक शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आता 8 बॉल आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत एकंदरीत 45 धावांची गरज येणाऱ्या 8 बॉलमध्ये. हेमंतच्या बॅटमधून चांगला स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थ्रू दी गॅप, थ्रू दी पॉइंट. हा देखील त्याच पद्धतीनं कडक शॉट. अजून एक चौकार हेमंतच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण 7 बॉल आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. हा चांगल्या पद्धतीनं स्लाइस केला होता. ज्या पद्धतीनं बॅट स्पर्श केली, फुल टॉस होता, वेग चांगला होता या बॉलवरती. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आता उरलं 41 धावांचं. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार इथे मारावा लागणार आहे. राऊंड दी विकेट नयन. ते फर्स्ट स्लिपमध्ये बॉल जातोय, धाव घेतलेली नाही. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमाइनिंग अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. मागच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर अजूच्या बॅटमधून चांगल्या रन्स झाल्या आणि एंड ऑफ द इनिंग ओमकारच्या बॅटमधून ज्या 23 धावा आल्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. इनिंगचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत दुहेरी आकडा गाठला गेलेला नाही आहे. सध्या हेमंत मैदानामध्ये आपण पाहतोय 8 वरती खेळत असताना. 6 बॉल 41 धावांची गरज आहे. आयुष वैती बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चांगली बॅटिंग युनिट दोन्ही टीमकडे, परंतु या ठिकाणी 78चा चेस करत असताना तो फ्लो बसला नाही. जी बॉन्डिंग बनायला हवी होती ती बनली नाही आणि ते नक्कीच तो फटका पडत असताना ओम 11 जलसा टीमला 6 बॉल 41 धावांची गरज आहे. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न, इथे बॉल निघून जाईल बॉर्डर लाईनच्या दिशेने. चौकार मिळेल या बॉलवरती. आता समीकरण 5 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. संकेतला आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये का बॅटिंग केली होती. 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती आणि तिथे आलेला तो षटकार मॅच विनिंग स्ट्रोक. या साऱ्या आठवणी आजच्या दिवसामधून त्या कैद केल्या जातील, परंतु कुठेतरी जिंकायचं जे स्वप्न होतं या मैदानावरती या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा 1 वर्षाची वाट पाहावी लागेल का. इथे नक्कीच यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या. संकेतला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. विकेट जातोय गॉन. समीकरण आपण पाहतोय 4 बॉल आणि या 4 बॉलमध्ये विजयासाठी आता 37 धावांची गरज आहे.
नवीन बॅटर दिवेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. रिस्पेक्ट दिली गेली या बॉलला. डॉट बॉल आलाय. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते 37 धाव्यांचं. उद्याच्या दिवसामधून फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. लव बॉईज डोंगरे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई सत्वाई खाडी या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बरोबर रिपोर्टिंग तुम्ही 9:15 वाजता करायचे. दोन्ही टीम्स 9:30ला पहिला बॉल पडेल. सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. श्री सिद्धिविनायक नवघर आणि त्यांच्या अगेन्स्ट धानवी 11 या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि त्यांना 2 करत असलेला स्टार 11 विलंगी या 2 टीममध्ये सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना खुशी 11 आणि खाडी या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचं हे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स ज्या फर्स्ट मॅच खेळतील लव बॉईज डोंगरे आणि आई सत्वाई खाडी दोन्ही टीम्स आपण बरोबर 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचे. आणि 9:30 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या. उद्या देखील प्रत्येक मॅच 6-6 ओव्हरची होताना पाहायला मिळेल कारण या स्पर्धेची ती खासियत आहे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. इथे डॉट बॉल येत असताना कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदी वैतीपाडा. पुन्हा एकदा जल्लोष या ठिकाणी वैतीपाडा गावामध्ये पाहायला मिळेल कारण अंतिम 5 मध्ये पोहोचल्यात आणि एक मोठा विजय तब्बल 36 धावांनी हा विजय या ठिकाणी मिळवला गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स वेल प्लेड टीम गावदी वैतीपाडा. अज्जू भगत, ओमकार वैती, युवराज वैती आज तब्बल त्याच्या नावावरती 8 विकेट्स 3 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर विपुलने देखील चांगली गोलंदाजी केली. उमेश कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम ओम 11 जलसार. महेंद्रदादा भोईर हार्ड लक.